ऑफिसर रेवा, इतकी संकट येऊन सुद्धा तू प्रत्येक संकटावर अगदी व्यवस्थित मात केलंस. व्हेरी व्हेरी गुड जॉब. साधू सरांचा तुझ्यावर इतका विश्वास का आहे, त्यांना तुझा इतका अभिमान का वाटतो हे मला आज कळालं, कारण तू ते पुन्हा एकदा सिद्ध केलंस. थँक्यू बॉस. यस बॉस, रेवाने जे केले ते कोणालाच नसतं जमलं. रेवा, व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्स किड्या. टीम, बॉस, आपण मिशन गृहप्रवेशच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट बघत होतो ती फायनली घडलीये. गुलाबपर्यंत पोचायचा मार्ग आपल्याला मिळालाय. युवराजकडून गुलाबचा सगळा प्लॅन काढून घ्यायचा, यात आपण सक्सेसफुल झालोय. गुलाबच्या फार जवळ पोहोचलो होतो आपण. आता त्याला नाही सोडायचं. 100% पार्टीतून उचलायचं त्याला आपण. शिशुपालासारखा तुझ्याही पापांचा घडा भरलाय गुलाब. या खेळाची सुरुवात तू केली होतीस, पण त्याचा शेवट मी करणार. तारिणी येते उद्या. मला कळतंय तुझ्या मनावर मळप साचलंय. काही पण मी काही बोललोच नाहीये. माहितीये मला, तू नेहमीच शांत असतोस. शांत उभा राहून सगळं बघत असतोस. वसुधावर आरोप झाले तेव्हाही तू शांतच होतास. तिला त्या अवस्थेत घरी आणलं तरीही तू गप्प बघत उभा होतास. तिला अग्नी देताना सुद्धा तू शांतच होतास. एक हुंदका सोड, तिचं नाव सुद्धा घेतलं नाहीस तू. एवढी वर्ष शांतच राहिलास. सगळं मनात साठवत आलास. अरे अरे अशानं मनावरचं ओझं वाढत जातं रे. म्हणून बोलून मोकळं व्हावं माणसानं. अगर रेखा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि मालती ती तिच्याच एकटेपणात गुंतलेली असते. आणि आई आई आहे ग, पण तिने दुसऱ्याच कोणाला तरी आपली लेक मानली आहे. आपल्या सख्या मुलापेक्षा तिला मानलेल्या लेकीचीच बाजू खरी वाटते. अगं तिच्यामुळे मला झालेला त्रास तुला कधी दिसलाच नाही ग, आणि त्यामुळे तुला माझी बाजू कधी पटणारच नाही. तसं नाही रे माधवा. माझं आणि वसुधाचं नातं लेकीसारखं होतं. सगळे लोक म्हणायचे सासू सुनेचं नाही तर माय लेकींचं नातं होतं आमचं. पण म्हणून कधी तुला दूर केलं नाही रे मी. हो, माझा विश्वास होता वसुधावर आणि आजही तो आहे. अरे पण आपण सगळे एकच कुटुंब आहोत ना रे. तू काय ती काय, मी कधी परकेपणा केलाच नाही तुमच्यामध्ये. आपली वसुधा अभिमान होती या घरचा. सगळ्यांना खूप कौतुक होतं तिचं. चोर गुन्हेगार यांना पकडल्यावर जेव्हा तिचा फोटो यायचा ना पेपरमध्ये, तेव्हा लांब लांबच्या नातेवाईकांचे ओळखीचे फोन यायचे आणि कौतुक करायचे ते तिचं. म्हणायचे माधवानं नशीब काढलं हो, चांगली बायको मिळाली माधवाला. बाहेर समाज सांभाळते, घरात कुटुंब सांभाळते. तेव्हा तेव्हा तुला तिचा अभिमान वाटायचा ना रे. हा, फक्त फक्त त्या घटनेमुळं. त्या एका घटनेनं पोलीस म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून तिचे फोटो यायला लागले. अभिमानाच्या ऐवजीनं लाजेनं मान खाली घालावी लागली आपल्याला. तिने आग्रासाठी केलं ना, नाही म्हणत नाहीये मी, पण तिच्या एका चुकीची शिक्षा आयुष्यभर भोगतोय ग मी. आणि ती चूक नव्हती, गुन्हा होता, गुन्हा. अगं तिच्यावर आरोप झाले, त्याचे पुरावे मिळाले, त्यानंतर कोणत्या तोंडाने तिच्या गुन्ह्याचं समर्थन करणार होतो मी? सांग नाही, सांग. बसा. 100 माणसं, 48 तास, पार्टी, ऑर्गन ट्रॅफिकिंग,
आणि ड्रग्स. आणि त्या 100 माणसांना पिल्स देण्यासाठी जबाबदार असलेला युवराज. पण त्या पिल्स शोधायच्या कशा? आपण युवराजच्या तोंडून सगळं वधवून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने आपल्याला याविषयी काहीच कळू दिलं नाही. बोल युवराज, काय प्लॅन आहे तुमचा? 100 मुलं काय करणार आहात तुम्ही त्यांच्यासोबत? कापून टाकणं. तुला काय मिळणार आहे यातून? खूप पैसा मिळणार. फक्त पार्टीमध्ये पिल्स पोहोचवायच्या. कुठे आहेत त्या पिल्स? म्हणजे ट्रूथ सिरम देऊन सुद्धा त्यांनी तोंड उघडलं नाही. दिस इज व्हेरी सिरियस. पण हे असं औषध दिल्यानंतर आहे ना, चांगले चांगले गुन्हेगार बोलतात. हे कसं बोललं नाही काही? कारण काही वेळेस गोष्टी मनावर बिंबवलेल्या असतात आणि त्या तशाच लक्षात राहतात. त्यामुळे माणूस सत्य सांगताना पण ते तसंच सांगतो. किंवा असंही असू शकतं की युवराजला सतत नशा करायची सवय आहे. त्याच्यामुळे ट्रूथ सिरमचा तसा फारसा परिणाम त्याच्यावर झाला नसेल. होऊ शकतं. जे काही आहे ते आपल्याला लवकरात लवकर शोधायला लागेल. केड्या, तू सांग, युवराज तुझा भाऊ आहे, कुठे ठेवला असेल त्याला? माझा भाऊ जरी असला तरी आमच्यात खूप फरक आहे. अरे हो, पण माइंडसेट माहिती आहे ना तुला त्याचा. त्याच्यासारखा विचार करायला लागेल. काय वाटतं? कोणत्या मित्राकडे ठेवले असतील का? शक्यच नाही. तो पैशांसाठी हापापलेला आहे. तो पैशांमध्ये भागीदारी नाही करणार. म्हणजे या धंद्यात रिस्क शेअर करणं म्हणजे प्रॉफिट शेअर करण्यासारखं आहे. आणि मला नाही वाटत युवराज कोणाबरोबरही त्याचं प्रॉफिट शेअर करेल. मग ऑफिस? तिथे तर सगळ्यात जास्त रिस्क आहे. खांडेकरांच्या घरात नाहीये. का? खांडेकरांचं घर हे त्याच्यासाठी सेफेस्ट प्लेस आहे आणि कोणाला संशय पण येणार नाही. शिवाय नार्कोटिक्सवाले सहजासहजी रेड पण टाकणार नाही. गुड ऑब्झर्वेशन केड्या. मग आता लवकरात लवकर घरी जाऊन शोधायला हवं. युवराज घरी पोचेपर्यंतचाच वेळ आहे कारण आपल्याकडे. रेवा, जोपर्यंत आपल्याला रेप पार्टीचं लोकेशन कळत नाही तोपर्यंत तुला जेनी असल्याचं नाटक कंटिन्यू करायला लागेल आणि युवराजशी बोलत राहावं लागेल. बस यार, खूप इरिटेटिंग आहे यार तो युवराज. मी खरंच सांगते. हो, मी समजूच शकते, पण प्लीज. येस बॉस. टेक्नो, डार्क वेबवरनं त्या पार्टीबद्दल काही कळतंय का बघ, कारण शक्यतो ह्या अशा पार्टीचे डिस्कशन डार्क वेबवरच होतात. हो बॉस, मी ट्रॅक करतोय. मला काही सापडलं तर मी लगेच कळवतो. टीम, इथून पुढचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या नजरेतनं एखादी गोष्ट जरी सुटली ना तरी आपल्या इतक्या महिन्यांच्या कष्टावर पाणी फिरू शकतं. त्यामुळे प्लीज अलर्ट राहा. डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटली तरी एकमेकांना लगेच कळवा. आपण एकही लीड मिस करू शकत नाही, कारण हे मिशन आपल्यासाठी खूप महत्वाचं मिशन आहे. आणखी एक गोष्ट, नशीब नेहमी त्याचीच साथ देतं जो कष्ट करायला घाबरत नाही. आणि मला खात्री आहे आपल्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार. जय हिंद. जय हिंद. बॉस.